मुंबईतील जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मशीनमध्ये बिघाड, नागरिकांनी पाणी उकळून प्यावं, महानगरपालिकेकडून नागरिकांना आवाहन. नाशिकच्या सिन्नरमधील मेंढीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, शासनानं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, अनेक भागातील वीज पुरवठा खंडित. जालन्याच्या भोकरदन तालुक्यालाही अवकाळी पावसाचा तडाखा, केदारखड्यात वीज पडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू. बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव परिसरात जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे राळसावंगीमधील नदी दुथडी भरून वाहू लागली. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, अंबरनाथमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पहाटे 4 वाजल्यापासून जोरदार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पुण्याच्या नीरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा घटला, धरणात केवळ 8% पाणीसाठा शिल्लक. भोर, खंडाळा, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि फलटण शहराला नीरा धरणातूनच पाणी पुरवठा. जिल्ह्यात जोरदार पावसामुळे गोई नदीतील 2 बंधारे पूर्ण क्षमतेनं भरले, शेतकऱ्यांसह ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त. वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट वाढलं, घोटभर पाण्यासाठी नागरिकांची धावपळ, 9 ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा सुरू. 199 गावांमध्ये एकूण 214 गावांमध्ये पाणी टंचाई निवारणाच्या उपाययोजना प्रस्तावित. श्रीरामपूरमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा, दूषित पाण्यामुळे अनेक नागरिक आजारी पडले, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौसडीत पाणी टंचाई, गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा, टँकरवर पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी. बुलढाणा शहरात दूषित पाणी पुरवठा, नागरिकांचं आरोग्य धोक्यात, तर शहराला 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा, त्यातही दूषित पाणी पुरवठा, शुद्ध पाणी पुरवठा करण्याची नागरिकांची मागणी. सांगलीत अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात चक्काजाम आंदोलन, सांगली कोल्हापूर मार्गावर आंदोलक आक्रमक, अलमट्टी धरणाची वाढवण्यात येणारी उंची रद्द करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे सातपुड्यातील आमचूर उत्पादक शेतकऱ्यांना फटका, वादळ वाऱ्यामुळे कैरी पिकाच्या उत्पादनात घट येणार असल्यानं आमचूर उत्पादनावरही परिणाम. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर माळेगाव कारखान्याची निवडणूक लागली, कारखान्याच्या प्रचाराला रंजन तावरे यांच्याकडून सुरुवात, शेतकऱ्यांच्या हितासाठी नो कॉम्प्रोमाइज असं रंजन तावरेंचं वक्तव्य. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर ठाण्यात भाजपकडून तिरंगा रॅली, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून लष्कराच्या समर्थनार्थ बाईक रॅली. भाजपकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगा रॅली, रॅलीत अतुल सावे, भागवत कराड, संजय केनेकर सहभागी. ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवल्यानं नंदुरबार शहरात तिरंगा रॅलीत सर्व पक्षीय आणि सर्व धर्मियांची उपस्थिती. जळगावच्या भुसावळ रेल्वे स्थानकाला आकर्षक विद्युत रोषणाई, ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कामगिरीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी पथनाट्याचं आयोजन. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेकडून 110 धोकादायक इमारतींना नोटीस, पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी पडक्या इमारतींच्या मालकांना नोटीस बजावल्या. नंदुरबारच्या नवापूरमधील करंजाळी वाघरे गावात पूल नसल्यानं ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास, पूल मंजूर असताना देखील पुलाच्या बांधकामाला दिरंगाई, पावसाळ्यापूर्वी पूल बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी. नंदुरबारच्या विसरवाडी भागात स्थानिक गुन्हे शाखेकडून 19,98,000 अंमली पदार्थ जप्त, ट्रकच्या तपासणी दरम्यान ड्रग्ज आढळलं. मुंबईच्या आगरीपाड्यातील जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबाराप्रकरणी 41 जणांना अटक केलेल्या आरोपींना 1 दिवसांची पोलीस कोठडी. मनी मॅग्नम नेस्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकी जागेवरून वाद झाल्याची माहिती. मुंबईत दहशतवाद विरोधी पथकाकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीला अटक, एटीएसकडून 13 कोटी रुपये किमतीचं 6 किलो ड्रग्ज जप्त, गुन्ह्यातील आरोपींबाबत अधिकचा तपास सुरू. भिवंडीतील वडपा इथे किरकोळ कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी, वाद मिटवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये राडा, या प्रकरणी भिवंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील कॅमलिन कंपनीतून गॅस गळतीचा प्रकार समोर, डायनिफिल सल्फेट वायूची गळती झाल्यानं 10 कामगारांना त्रास, कंपनी आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे कामगारांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीत ट्रकची कारला धडक, अपघातात 3 जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. वसमतमधील शासकीय स्त्री रुग्णालयातील रुग्णवाहिका 1.5 महिन्यांपासून बंद, इंधनाअभावी रुग्णवाहिका बंद, गरोदर मातांसह नवजात बालकांची गैरसोय.
जेजुरीच्या खंडेरायाला 121 डझन आंब्याची आरास, पुजारी वर्ग आणि मार्तंड देवसंस्थांकडून आंब्याची आकर्षक आरास. पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन. राज्यातील नामांकित बैल जोड्यांचा शर्यतीत सहभाग. बकासूर, देवा, चित्रा, चिक्या, राजा, चिमण्या बैलाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. आगामी महापालिका निवडणुका महायुती एकत्रित लढवणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्ट निर्देश. तर अपवादात्मक परिस्थितीत स्वबळावर लढणार. फडणवीसांच्या या वक्तव्यालाही दादांचं समर्थन. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणी. शिवसेना भवनात झालेल्या बैठकीनंतर जबाबदाऱ्यांचं वाटप. 19 जूनपर्यंत स्थानिक राजकीय परिस्थितीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात अस्वस्थता वाढली. ठाकरेंच्या शिवसेनेचे निम्मे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत. 2017 ते 2022 या काळात 50% नगरसेवकांनी ठाकरेंचा पक्ष सोडला. स्वतःचं भविष्य धोक्यात आलं आणि तुम्ही निवडणुकीचं भविष्य कशाला बघताय? उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून रावसाहेब दानवे यांचा खोचक सवाल. वन नेशन वन इलेक्शनमध्ये पारदर्शकता नाही असा आरोप उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला होता. शरद पवारांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन. पुरंदरमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात पवारांचा दादांना फोन. पुरंदर विमानतळाबाबत शेतकऱ्यांशी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याबाबत दोघांमध्ये संवाद झाल्याची माहिती. शिवरायांनी राज्य रयतेचं आहे हा दृष्टिकोन कधीही सोडला नाही. छत्रपती शिवरायांच्या राज्याला कुणी भोसलेंचं राज्य म्हटलं नाही. शरद पवार यांचं वक्तव्य. दोन्ही पवारांनी एकत्र यावं अशी कार्यकर्ता म्हणून आमची भावना. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. पालकमंत्री पदाबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांना, ते निर्णय घेतील. रायगडचं पालकमंत्री पद आम्ही थांबवून ठेवलं नाही. रायगड जिल्ह्याला लवकरच पालकमंत्री मिळेल. अजित पवारांचं स्पष्टीकरण. जगताप यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात वादळ निर्माण होण्याची शक्यता. रायगडच्या महाडमध्ये स्नेहल जगताप यांच्या प्रवेशावेळी सुनील तटकरेंकडून भरत गोगावलेंची नक्कल. खांद्यावर रुमाल ठेवत हात जोडत तटकरेंनी गोगावलेंची स्टाईल करून दाखवली. आम्ही शिक्षक मतदारसंघात उभं राहावं असा शिक्षक संघटनेचा आग्रह. 15 ते 20 हजार शिक्षकांची प्रत्यक्ष भेट घेत मतं जाणणार. उभं राहायचं की नाही यासंदर्भात जुलैमध्ये ठरवू. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. सोलापुरातील टेक्सटाईल कारखान्याला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मृतांना श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये देणार. फेसबुक पोस्ट करत मुख्यमंत्र्यांची माहिती. पालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनेकांना जबाबदारी. दिव्यातील रोहिदास मुंडेंवर कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी. सरसंघचालक मोहन भागवत साई दरबारी लीन. मोहन भागवतांकडून साईबाबांच्या समाधीचं दर्शन. संजय राऊतांचं नरकातला स्वर्ग पुस्तक वसंत मोरेंनी देव्हाऱ्यात ठेवलं. माझ्यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी. वसंत मोरे यांचं वक्तव्य. स्वतःचं भविष्य धोक्यात आलं आणि तुम्ही निवडणुकीचं भविष्य कशाला बघताय? उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून रावसाहेब दानवे यांचा खोचक सवाल. छत्रपती शिवरायांनी राज्य रयतेचा हा दृष्टिकोन कधी सोडला नाही. छत्रपती शिवरायांच्या राज्याला कुणी भोसलेंचं राज्य म्हटलं नाही. शरद पवार यांचं वक्तव्य.